आयुक्त साहेब, आज पैगंबर जयंती आणि आपण की प्रत्येक महापुरुषाच्या जयंतीच्या दिनानिमित्त शहरात स्वच्छता राखली जाते। हा आपण पाहतात मुकुंदनगर उपनगर आणि ह्या परिसरामध्ये कचरकुंड्या आज पैगंबर जयंती असताना साफ केलेले नाही। कचरकुंडीवरील कचरा हा उचलला गेलेला नाही। आज पैगंबर जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं मुस्लिम बहुल भागातील स्वच्छता करणे हे आणि याबाबतचे आदेश देणे हे आयुक्त साहेब आपले कर्तव्यच म्हणावे लागेल। असे असताना जर आजच्या दिवशी मुकुंदनगर उपनगरामध्ये असले कचऱ्याचे ढीग दिसत आहे। आपण एक प्रशासकीय जबाबदार व्यक्ती आहे महानगरपालिकेचे। असे असताना जर आपले याकडे लक्ष नसेल तर प्रश्न निर्माण होतो की शहरातील पैगंबर जयंतीच्या दिवशी हा जो भेद आहे तो कसा। आपण मुस्लिम बहुल भागाचा जर प्रकार पाहिला ते आपण पाहत आपल्या डोळ्यांनी की सरकारी हॉस्पिटल इथं आहे, महानगरपालिकेचं हॉस्पिटल आहे आणि त्या शेजारी हे दिसलेलं जे कचरकुंडी आहे, ह्या कचरकुंडीची दखल महानगरपालिकेने घ्यावयास हवी होती, परंतु ती घेतलेली दिसत नाही। आपण पाहिलं की सर्व महापुरुषांच्या ज्यावेळेस जयंत्या येतात त्यावेळेस शहरातील साफसफाई ही मोठ्या प्रमाणात केली जाते आणि हे आपण जे दृश्य पाहत आहात या दृश्यामधून आपल्याला दिसतं आहे की पैगंबरांची जयंती साजरी होत असताना याकडे दुर्लक्ष करत ही आपण अस्वच्छता पाहत आहेत आणि स्वच्छतेचा संदेश पैगंबरांनी दिलेला आहे। ते म्हणतात की पाकीजी आधा ईमान आहे याने स्वच्छता हा आधा ईमान आहे। आणि इकडं जर आपण बघितलं तर ही जी बघताय तिथं कुत्रे या कचरकुंडीवर कुत्र्यांचा नगर शहरामध्ये प्रश्न भेडसावत असताना या कचरकुंडीमुळे आपण पाहत आहात की इथे मोठ्या प्रमाणात कुत्रे दिसत आहेत आणि महानगरपालिका ते कुत्रेच ते फेकलेले जे हे आहे कचरा आहे त्याच्या ते कॅरीबॅग इथे दिसतात, कॅरीबॅग फोडत आहेत आणि सगळीकडं हे पसरवत आहेत, कचरा पसरवत आहेत आणि यामुळे या परिसरात दुर्गंधीही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत। आताच काही महिलांनी सांगितलं की आज पैगंबर जयंती असताना आम्हाला इथे येऊन कचरा फेकावा लागतो है ना, आणि सांगतात की या कचऱ्यामुळे इथं दुर्गंधी पसरते, इथं आळ्या निर्माण होतात आणि परिसरातील लोकांचे आरोग्यसुद्धा धोक्यात येतात। महानगरपालिका हा भेद करते की महानगरपालिका दुर्लक्षच करते हे पाहणं गरजेचं आहे। तर आयुक्त साहेब याकडे आपण सरकारी कर्मचारी आहात, आपण प्रशासकीय अधिकारी आहात आणि आपणच जर शहराच्या अस्वच्छतेकडे दुर्लक्ष करत आहात ही हे अहमदनगर शहरातील मुस्लिम विशेषतः अल्पसंख्याकांचे दुर्दैव म्हणायचे नाहीतर काय। Zero News, it's news impact.